नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. मी आधीशी बोलले आणि आधीने ह्या लग्नासाठी नकार. आजी बोलतच होते की आजी, माझा होकार आहे ह्या लग्नासाठी. मयुरीशी लग्न करायला मी तयार आहे. आधी जेवता जेवताच बोलला तशा आजी त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागल्या. आणि युविका, ती तर जागेवरच फ्रीज झाली. तिचे डोळे तुडुंब पाण्याने भरले आणि त्या पाणावलेल्या डोळ्यांनी ती त्याच्याकडेच एकटक पाहू लागली. माझं झालंय. त्याने चमचा प्लेटमध्ये ठेवला आणि समोर बसलेल्या युविकाकडे एकटक बघत बोलला तो आणि तिथून उठून निघून गेला. आता पुढे. युविकाच्या डोळ्यात अश्रू होते. त्यापेक्षा तर जास्त ती शॉक झाली होती त्याच्या ह्या निर्णयाने. आधीचं लग्न मयुरीशी? नो वे. तो असं नाही करू शकत. मी त्याला हे नाही करू देणार. कधीच नाही, ती मनातच बोलत होती. पण वास्तव हेच होतं की त्याने ह्या लग्नाला होकार दिला होता. हे बाकी हिचं बरं होतं. म्हणजे स्वतः अक्षयशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन त्याला त्रास देत होती आणि त्याने मात्र मयुरीशी लग्न करू नये. वाह. युविका आणि आजी शॉक झाल्या असल्या तरी बाकीचे सगळेच जण मात्र खूप खुश झाले होते. त्यात मयुरीचा आनंद तर गगनात मावत नव्हता. सवितांनी एकदा अक्षयकडे पाहिलं तर तो पण त्यांच्याकडेच पाहत होता. हे तर असं झालं सोने पे सुहागा. म्हणजे मी काही पावलं उचलण्याच्या आधीच आधीने लग्नाला होकार दिला. वा, देवच पावला म्हणायचं. म्हणजे मला आता जास्त काही करावं नाही लागणार. गुड. सविता मनातच बोलल्या आणि खुश झाल्या. सुमनताईने एकदा मिहिकाकडे पाहिलं तर ती सुद्धा आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडेच पाहत होती. तिला पण हे अपेक्षित नव्हतंच त्याच्याकडून. सुमनताईने नकारार्थी मान हलवली आणि मग त्यांनी युविकाकडे पाहिलं तर ती खाली मान घालून बसली होती. डोळ्यांतले अश्रू बहुधा लपवत असावी, पण तिच्या डोळ्यांतले अश्रू काही थांबण्याचं नाव घेत नव्हते. एक्सक्यूज मी, ती खाली मान घालूनच बोलली आणि कोणाला तिच्या डोळ्यातले अश्रू दिसणार नाहीत अशी तिथून निघून गेली. आजी मात्र इथे विचारात अडकल्या होत्या. कारण आज सकाळीच तर त्याने ह्या लग्नाला नकार दिला होता. मग असं अचानक काय घडलं की त्याला ह्या लग्नासाठी होकार द्यावा लागला? आजीला काहीच कळत नव्हतं. बघितलं आई, मी म्हणाले होते ना, आधीला मयुरी आवडते. बघा, होकार दिला त्याने लग्नासाठी. आकांक्षा खुश होत बोलल्या. तशा आजीसुद्धा कशानुशा हसल्या. कारण त्यांना पण माहीत होतं की नक्कीच काहीतरी झालंय. त्याशिवाय आधी हा निर्णय घेणारच नाही. आपल्याला त्याला थांबवायला हवं. आजी विचार करत होत्या. प्रतीक्षांना पण काहीच कळत नव्हतं. त्या पण खुश होत्या आधीसाठी. पण कुठेतरी त्यांनासुद्धा वाटत होतं की आधी खुश नाहीये. त्याच्या आई होत्या त्या. त्यांना त्याची मनस्थिती कळणार नाही तर अजून कोणाला कळणार होती? आधी त्याच्या रूममध्ये आला होता आणि खाली बसून पडला होता. त्याला स्वतःलाच कळत नव्हतं की त्याने हा निर्णय कसा काय घेतला. आधीच सकाळी त्याने अक्षय आणि युविकाला सोबत पाहिलं होतं. पुन्हा दिव्याबद्दलसुद्धा अजून काहीच कळलं नव्हतं. त्यानंतर युवीला ऑफिसमध्ये सिन्सिअरली काम करताना पाहिलं आणि त्यानंतर आत्तासुद्धा तिला पुन्हा त्याने अक्षयसोबत पाहिलं होतं. कितीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असूनही ते दोघे सतत समोर दिसत होते आणि त्याच्या रागाचा पारा चढत होता. आता तो राग त्यांना सोबत बघून त्याला येत होता की मग आपण काहीच करू शकत नाही ह्यासाठी येत होता, हे तर त्याला पण कळत नव्हतं. तो डोक्याला हात धरून तसाच त्याच्या रूममध्ये खाली बसला होता की दारावर टकटक झाली. पण दार उघडण्यासाठी तो जागचा उठलाच नाही. पण पुन्हा टकटक झाली तसा मात्र तो रागाने उठला आणि जाऊन त्याने दार उघडलं. कोण आहे? तो रागातच ओरडला. पण समोर प्रतीक्षांना पाहून आपोआपच त्याचा राग कमी झाला. मॉम, तू? तो बोलला. येऊ का मी आत? प्रतीक्षांनी विचारलं तसा तो दारातून बाजूला झाला आणि त्याने त्यांना आत घेतलं. काय झालंय आधी? सर्व ठीक आहे ना? त्यांनी विचारलं. येस मॉम, सगळं ठीक आहे, तो बोलला. खरंच सगळं ठीक आहे? त्यांनी विचारलं. हो मॉम, तो बोलला. मग हे तू माझ्याकडे बघून का नाही बोलत आहेस? त्या बोलल्या. तसं त्याने त्यांच्याकडे पाहिलं. आधी, खरंच तुला मयुरीशी लग्न करायचं आहे? त्यांनी विचारलं. हो मॉम, मी सांगितलं ना खाली, तो बोलला. तू का होकार दिलास लग्नाला?
तुला मयुरी आवडते का? त्यांनी विचारलं. तसा तो त्यांच्याकडे पाहू लागला. मयुरी चांगली मुलगी आहे मॉम. परत घरच्यांची पण हीच इच्छा आहे की माझं लग्न तिच्याशी व्हावं, तो बोलला. आणि तुझी इच्छा? तुझी पण तीच इच्छा आहे का? प्रतीक्षांनी विचारलं. घरच्यांची इच्छा ती माझी इच्छा असं समज, तो बोलला. तुला आवडते का मयुरी? त्यांनी विचारलं. तसा हसला तो. न आवडायला काय कमी आहे तिच्यात मॉम? सुंदर आहे, वेल एज्युकेटेड पण आहे. हां, आता जॉब नाही करत, पण आपलं ऑफिस सांभाळेल ती. मी शिकवेल तिला, तो हसून बोलला. पण हे सगळं बोलताना तो आतून किती तुटला होता त्याचं त्यालाच माहीत. आणि प्रेम? तुझं प्रेम आहे का मयुरीवर? तू म्हणायचास की तुझ्या स्वप्नातली राजकुमारी तुला भेटेल तेव्हा तू तिच्याशी लग्न करेल. ते सगळं काय होतं? त्यांनी विचारलं तसे आधीने डोळे कच्च मिटले. मॉम, ते सगळं फक्त मूव्हीमध्येच घडतं. असं आपल्या खऱ्या आयुष्यात कोणतीच राजकुमारी येत नसते. आणि प्रेम काय? लग्नानंतर होईलच की प्रेम, तो हृदयावर दगड ठेवून बोलला. तसं मात्र प्रतीक्षांच्या छातीत धस्स झालं. आधी म्हणजे तुझं प्रेम नाही आहे मयुरीवर, हो ना? प्रतीक्षांनी त्याच्या खांद्याला पकडून त्याला विचारलं. हो, नाही आहे प्रेम तिच्यावर, तो बोलला. तशा त्या सुन्न झाल्या. अरे मग का होकार दिलास लग्नासाठी? जबरदस्ती नाही आहे आधी. तुला जेव्हा कोणी आवडेल तेव्हा सांग राजा, आपण तिच्याशी लग्न करून देऊ तुझं, प्रतीक्षा बोलल्या. आता मला कोणीच नाही आवडणार मॉम, तो बोलला. म्हणजे? आधी तू काहीतरी लपवतोयस का? आणि मला सांग, एकदा तू जेवताना सगळ्यांना सांगितलं होतं की तुला कोणती तरी मुलगी आवडते. तिने होकार देण्याची देरी होती. ती मुलगी कोण आहे? तिने तुला नकार दिलाय का? त्यांनी विचारलं तसा आधीने एक सुस्कारा सोडला. मॉम, ते सगळं संपलंय आता, तो बोलला. म्हणजे नक्कीच कोणती तरी मुलगी आहे जी तुला आवडते, हो ना? त्यांनी विचारलं. असं काही नाही आहे मॉम, तो बोलला. तू खोटं बोलतोयस. घे माझी शपथ आणि सांग असं काहीच नव्हतं म्हणून, त्या बोलल्या आणि त्यांनी त्याचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला. मॉम प्लीज, तो हात काढत बोलला. म्हणजे मी जे बोलते ते खरं आहे तर, त्या बोलल्या तशी त्याने नजर चोरली. कोण आहे ती मुलगी आधी? तिचं नाव काय आहे? प्रतीक्षांनी विचारलं तसा आधीने एक आवंढा गिळला. मॉम, ते सगळं संपलंय, प्लीज, तो बोलला. आधी मला सांग त्या मुलीचं काय नाव आहे? त्यांनी विचारलं. मॉम प्लीज, मी नाही सांगू शकत तुला तिचं नाव, तो बोलला. तशा त्या स्तब्ध झाल्या. ठीक आहे, नाही सांगायचं आहे ना तुला तिचं नाव? ठीक आहे, मला का सांगशील ना तू? मी आहेच कोण, माझ्याशी का शेअर करशील तू? असो, मी पण आता तुझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करणार नाही. तू जशी हवी तशी जग तुझी लाईफ, पण एक लक्षात ठेव, माझ्याशी बोलायचं सुद्धा नाही ह्यापुढे, त्या बोलल्या आणि डोळ्यातले अश्रू पुसत तिथून जाऊ लागल्या. तसा आधी मात्र शॉक झाला, कारण त्याची मॉम, जिचं त्याच्यावर इतकं जास्त प्रेम आहे, ती सध्या त्याच्याशी बोलणारच नाही असं म्हणत होती. मॉम प्लीज थांब, तो बोलला. पण त्या थांबल्याच नाहीत. मॉम प्लीज, तो पुन्हा ओरडला आणि त्याने त्यांचा हात पकडला. पण तरी प्रतीक्षाने त्याचा हात चिडकारला आणि त्या पुढे जाऊ लागल्या. आधीला मात्र आता कळत नव्हतं काय करावं. युविकाचं नाव तो घेऊ शकत नव्हता, त्याला तिची बदनामी झालेली नव्हती चालणार. पण त्याच्या मॉमचा हा पावित्र्य बघता त्याचं डोकं सुन्न झालं होतं. युविका, तो बोलला. तशी प्रतीक्षांची जाणारी पावलं जागीच थांबली आणि त्यांनी आश्चर्याने वळून त्याच्याकडे पाहिलं. हो, युविका नाव आहे तिचं, तो खाली मान घालून बोलला. पण इथे प्रतीक्षांनी मात्र शॉक होऊन तोंडावर हात ठेवला. काय? त्या बोलल्या. हो मॉम, ती मुलगी युविका आहे. माझं प्रेम आहे तिच्यावर, खूप जास्त प्रेम आहे तिच्यावर, तो रडवेल्या स्वरात बोलला. पण प्रतीक्षा मात्र शॉक झाल्या होत्या. त्या थोडं पुढे चालत आल्या आणि त्यांनी सणकन त्याच्या कानाखाली चढवली. लाज नाही वाटत तुला हे असलं बोलताना? अरे तुझ्या भावाची होणारी बायको आहे ती, काय बोलतोय त्याचं भान तरी आहे का तुला? प्रतीक्षा चिडून बोलल्या. सॉरी मॉम, पण हेच सत्य आहे, माझं खूप प्रेम आहे युवीवर, तो बोलला. तशा त्या अजूनच चिडल्या. आधी, अरे मला काय बोलावं काहीच कळत नाही तुला. माझे संस्कार हे असे आहेत का की तू तुझ्या भावाच्या होणाऱ्या बायकोबद्दल असा विचार करतोयस? अक्षय आणि युविकाचं प्रेम आहे एकमेकांवर आणि तू त्यांच्यामध्ये. प्रतीक्षा बोलतच होत्या की
युविकाचं प्रेम नाही आहे अक्षयवर, तिचं फक्त माझ्यावर प्रेम आहे. आधी बोलला तसा प्रतीक्षांनी पुन्हा तोंडावर हात ठेवला. काय? त्या जोरातच ओरडल्या. मॉम प्लीज, तू युवीबद्दल काहीच मिसअंडरस्टँडिंग करून घेण्याआधी माझं नीट ऐकून घे प्लीज, तो बोलला. आधी ऐकून काय घ्यायचं आहे? युविका कशी काय तुझ्यावर प्रेम करू शकते? तिचं तर अक्षयवर प्रेम आहे ना? त्यांनी शॉक होऊन विचारलं. नाही मॉम, तिचं कधी अक्षयवर प्रेम नव्हतंच, तिचं फक्त माझ्यावर प्रेम आहे, आधी बोलला. आधी माझं डोकं काम करत नाही आहे. हे सगळं काय आहे? घरी कळलं तर काय होईल? हे सगळं चुकीचं आहे. त्या खूपच चिंतित होत डोकं पकडत बोलल्या. मॉम तू शांत हो आधी, इथे बैस, आधी बोलला आणि त्याने त्यांना बेडवर बसवलं. मॉम आज मी तुला जे खरं आहे ते सगळं सांगून टाकतो, तो बोलला आणि खाली बसला. त्याने त्यांच्या मांडीवर त्याचं डोकं ठेवलं. मॉम, युविकाला मी पहिल्यांदा आपल्याच घरी भेटलो, पण ती मात्र मला आधीपासूनच ओळखायची. मला ती कधीच आवडली नाही, कारण ती माझा खूप जास्त हेट करत होती. आमच्यात नेहमी भांडणंच व्हायची, पण कधी मी तिच्या प्रेमात पडलो ते मला कळलंच नाही. असं म्हणत आधीने जे जे घडलं ते सर्व प्रतीक्षांना सांगितलं. म्हणजे त्यांची प्रेम कहाणी, अक्षयचं युविकाला वेळ न देणं, त्याचं तिच्यावर नसलेलं प्रेम, हॉस्पिटलच्या ओनरशिपसाठी तिच्याशी लग्न करण्याचा घातलेला त्याने घाट, अक्षयचे दिव्याशी असलेलं अफेअर आणि त्यात त्याने ओलांडलेल्या सगळ्या लिमिट्स, युविकाच्या आईने तिला स्वतःच्या जीवाची घातलेली भीती, त्यामुळे तिने लग्नाला तयार होणं, सगळं सगळं. काय? अक्षय? प्रतीक्षांना खूप मोठा धक्का बसला होता. हो मॉम, मला माहीत होतं तुला वाईट वाटलं असेल हे ऐकून, पण काय करू, मला सांगावं लागलं. आपल्या घरचे संस्कार त्याने घेतलेच नाहीत, आधी बोलला. अक्षय इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतो? आकांक्षाला काय वाटेल? प्रतीक्षा काळजी करत बोलल्या. पण मग असं आहे तर तू घरी का नाही सांगत आहेस? तुझ्या डॅडना सांग, ते सगळं नीट करतील, त्या बोलल्या. माझ्याकडे कोणताच प्रूफ नाही आहे, तो मिळाल्यावर मी सगळ्यांसमोर त्याचा पर्दाफाश करणार आहे, तो बोलला. प्रूफ नंतर पण देऊ शकतोस तू, पण आता हे लग्न थांबव, त्यांनी काळजीने सांगितलं. तेच तर नाही ना करू शकत मी. सुमन आंटींना मी कमिट केले की अक्षय विरोधातले सगळे पुरावे त्यांना देईल, तेव्हाच ते युवीचं लग्न त्याच्याशी होऊ देणार नाही, कारण त्यांना अक्षयवर पूर्ण विश्वास आहे, आधी बोलला. आधी मी बोलू का तुझ्या डॅडशी? त्या बोलल्या. नाही मॉम, तू डॅडशीच काय कोणाशीच ह्या विषयावर बोलणार नाहीस, प्रॉमिस मी, तो बोलला. कारण त्याला लगेच युविकाला केलेलं प्रॉमिस आठवलं होतं. जर त्याने घरी कोणालाही काही सांगितलं तर ती तिच्या जीवाचं बरं वाईट करेल. पण आधी प्रतीक्षा बोलल्या. मॉम प्रॉमिस मी प्लीज, तो त्याचा हात समोर पकडून बोलला. तसा नाईलाजाने प्रतीक्षांनी त्याला प्रॉमिस केलं, पण त्यांचं मन मात्र मानतच नव्हतं. त्या आधीला अशा अवस्थेत पाहूच शकत नव्हत्या. आधी, पण सुमनताईंना का मान्य नाही आहे तुमचं नातं? त्यांनी आधीला प्रश्न केला तसा त्याने एक आवंढा गिळला, कारण त्याच्या कॉलेजमधलं प्रकरण तो त्याच्या मॉमला सांगू शकत नव्हता, निदान आता तरी नाही. मॉम, त्यांना माझ्याबद्दल गैरसमज झालेला आहे, तो बोलला. कोणता गैरसमज? त्यांनी विचारलं. मी आत्ता काहीच सांगू शकत नाही मॉम, बट ट्रस्ट मी, तो त्यांचा गैरसमजच आहे. मी वेळ आल्यावर तुला आणि घरच्यांना सगळं सांगेल. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? त्याने विचारलं. हो, विश्वास आहे तुझ्यावर आणि माझ्या संस्कारांवर सुद्धा. तू काहीच चुकीचं नाही करणार, त्या बोलल्या. थँक्यू मॉम, तो त्यांना बिलगून बोलला. तसं प्रतीक्षांनी त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्यांना आत्ता त्याची काळजी वाटू लागली होती. इथे युविका तिच्या रूममध्ये आली होती. तिला आत्ता ह्या क्षणी राग, चीड, रडू सगळंच येत होतं. हे काय काय बघावं लागत होतं म्हणून तिला खूप दुःख होत होतं, आणि हे सगळं आपल्यामुळेच होतं हे देखील कळत होतं. पण आधीचं मयुरीशी लग्न तिला अजिबात मान्य नव्हतं. मला आधीशी बोलावंच लागेल, ती रडत रडत बोलली आणि तिने त्याचा नंबर डायल केला, पण नाही, त्याने घेतलाच नाही तिचा फोन. तिने पुन्हा त्याचा नंबर डायल केला, पण पुन्हा निराशा, त्याने नव्हताच घेतला फोन. तसं चिडून तिने तिचा फोन बेडवर फेकून दिला आणि तणतण करत रूममधून बाहेर पडली. तिने आजूबाजूला बघितलं आणि कोणी नाही आहे हे बघून ती आधीच्या रूममध्ये शिरली. तिने सगळीकडे पाहिलं, पण नव्हताच तो तिथे.
तशी ती हिरमुसली आणि तिथून निघून बाहेर आली. तिने घड्याळात पाहिलं तर आता रात्रीचे 10 वाजले होते. आत्ता ह्या वेळेला कुठे गेला असेल हा? ती मनातच विचार करू लागली. अरे युवी, तू इथे आधीच्या रूमजवळ काय करतेस? अक्षयचा आवाज तिच्या कानांवर पडला तसं तिने त्या दिशेला पाहिलं, पण त्याला पाहूनच तिच्या रागाचा पारा चढला. तुझा काहीच संबंध नाही आहे, सोड माझा रस्ता, ती चिडून बोलली आणि त्याला क्रॉस करून जाऊ लागली. अरे असं कसं? आता तू माझी लग्नाची बायको होणार आहेस, मग संबंध कसा नाही? तो तिचा हात पकडून कुत्सित हसत बोलला, पण तिने मात्र त्याला एक रागीट लूक दिला. होणारी बायको अजून झालेली नाही आहे, ती चिडून बोलली आणि त्याच्या हातातून स्वतःचा हात छिडकारला तिने. अरे युवी, आय एम सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं, तो दिलगिरी व्यक्त करत नाटकीपणे बोलला. अक्षय, तुझी ही नाटकी माझ्याकडे नाही आहे करायची. मला चांगलंच माहीत आहे तू आईला कसं सगळं खोटं सांगून आपल्याकडे वळवलं आहेस, ती चिडून बोलली. अगं असं का म्हणतेस तू? मी मामीशी का खोटं बोलेन? तुझा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे, तो पुन्हा बारीक तोंड करून नाटकीपणे बोलला. त्यावर युविकाने नकारार्थी मान हलवली. तुझ्याशी तर बोलणंच बेकार आहे, तुझ्यासारखा नीच माणूस मी अजून पाहिला नाही. असा तर नव्हतास तू अक्षय, असा कसा चेंज झालास? ती बोलली. मी कुठे चेंज झालो अगं? मी तर, तो पुन्हा त्याच्या थापा मारणार तोच युवीने त्याला थांबवलं. सोड, मला तुझ्या कोणत्याच थापा ऐकायच्या नाही आहेत, ती बोलली आणि झपझप पावलं टाकत तिथून निघून गेली. अक्षय मात्र तिला तसं चिडलेलं पाहून कुत्सित हसला. प्रतीक्षांना सगळं सांगून टाकल्याने आधीच्या मनावरचं थोडं का होईना दडपण हलकं झालेलं, म्हणून तो थोड्या वेळासाठी टेरेसवर आला होता. पण तरी प्रश्न हा होताच की दिव्या नाही सापडली आणि जर युवीचं लग्न अक्षयशी झालं तर आपण जगू शकू का तिच्याशिवाय? त्याला खूप दुःख होत होतं. तो मुसमुसत होता इतक्यात आधी त्याच्या कानावर हाक ऐकू आली तसं त्याने वळून त्या दिशेला पाहिलं, पण समोर युविकाला पाहून मात्र त्याने आपला चेहरा दुसरीकडे वळवला. त्याला आयडिया होतीच ती येईल. खाली त्याने त्याच्या आणि मयुरीच्या लग्नाची अनाउन्समेंट जी केली होती. आधी तिने पुन्हा आवाज दिला, पण तरी त्याने तिच्याकडे पाहिलंच नाही. मग मात्र तिने एक सुस्कारा सोडला आणि त्याच्या जवळ गेली ती. आधी तुझ्याशी बोलते मी, बोलणार पण नाहीस का आता माझ्याशी? तिने विचारलं. मी सबनीस, 2 दिवसांनी तुमचं लग्न आहे माझ्याच सो कॉल्ड भावासोबत. सो तुम्हाला हे असं शोभत नाही रात्री अपरात्री एका तरुण मुलासोबत बोलणं? तो बोलला. तसे तिने डोळे मिटले. तिने त्याला दुःखच इतकं दिलं होतं की आता ते शब्द बनून तिला ऐकून घ्यावेच लागणार होते. पण तरी तिने एक औंढा गिळला आणि बोलू लागली ती. आधी का करतोयस हे सर्व? ती बोलली. मी काय करतोय? त्याने उलट तिला प्रश्न केला. आधी प्लीज, तू माझा राग माझ्यावर काढ ना, तो असं स्वतःचं आयुष्य खराब नाही करू शकत. तू का होकार दिलास मयुरीशी लग्न करण्यासाठी? तिने विचारलं. तसा तो मोठ्याने हसला. राग? तुझा राग? तू आहेस कोण माझी जो मी तुझा राग करेल? नाही अगं. हो, होणारी बहिणी जरूर आहेस. वुड बी मिसेस युविका अक्षय इनामदार. तो टाळ्या वाजवत हसत बोलला तसं तिलाच कसं तरी झालं, कारण ते बोलताना त्याला किती वेदना होत असतील माहीत होतं तिला. आधी प्लीज, ती बोलली. प्लीज व्हॉट? त्याने विचारलं. आधी तुला माहीत आहे माझी मजबुरी आहे म्हणून मी हे लग्न करते, पण तुझी काय मजबुरी आहे? तू कसा तिच्याशी लग्न करण्यास होकार दिला? तिने विचारलं. जसा तू अक्षयशी लग्न करण्यास होकार दिलास ना तसाच, तो तिच्या डोळ्यात बघून बोलला. तशी आपोआपच तिची नजर खाली गेली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा, आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.